वाल्मिक हा कुणाचा नातेवाईक नाही आहे. आज वाल्मिकाची वंश परंपरा नाही आहे. वाल्मिकाच्या बाबतीमध्ये कोणाला आजही जातीवाद करता येत नाही आहेत. तरी देखील वाणी प्रसन्न झाल्यामुळे रामायण सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या पृथ्वीवर ते लोकप्रिय आहे. त्याचं कारण आहे ती वाणी आहे. आणि ही वाणीची जी शक्ती आहे, अद्भुत शक्ती, ती जगात कोणालाही मिळत नाही. पुन्हा पुन्हा आपण फक्त रामायणाचंच नाव घेतो. पुन्हा पुन्हा आपण महर्षी व्यासांचंच नाव घेतो, वेदव्यास म्हणतो. तिसरा लेखक आठवतच नाही. आणि महाराष्ट्र म्हणले की ज्ञानेश्वर महाराज गाथा. हे दोनच का 700 वर्षामध्ये, 725 वर्षामध्ये मराठी भाषा एवढी बोलली जाते, हे दोनच का? याचं कारण या दोघांनाच वाणी प्रसन्न आहे. तिसऱ्याचं नाव नाही आहे. मग जर राजकारण असेल तर तिथला राजा वेगळा, आणि त्या राजाच्या कर्तृत्वाचा पोवाडा जरी गायचा असला तरी त्याला वाणी लेखकच पाहिजे. मनुष्य मोठा आहे हे सांगण्याकरता सुद्धा वाणी ज्याची चांगली तोच माणूस लागतो, बाकी चालत नाही कोणी. कळायला थोडं जड आहे पण ऐकून घ्या. तुम्हाला जर सांगितलं ना की याचे दुर्गुण काढा, प्रत्येकजण दुर्गुण काढेल. हा माणूस कसा खराब आहे एका मिनिटात सांगाल तुम्ही. उलट आम्हाला म्हणावं लागेल तुम्ही थोडं थांबा, 1 तास झालाय, तुम्ही माणूस वाईट कसा आहे ते सांगताय, खोटं कसा बोलतो, चारित्र्यहीन कसा आहे, सत्तेचा दुरुपयोग कसा करतो, सगळं तुम्ही सांगाल. त्याच्या विलोट जर तुम्हाला मी म्हटलं की हा माणूस चांगला आहे याचं वर्णन करा, एकाही माणसाला जमणार नाही. एकाही माणसाला चांगला आहे, चांगला आहे. दुसरा शब्द चांगला म्हणायचंय म्हणून म्हणायचं, चांगला मानायचं नाही. एक सभ्यता आहे. स्टेजवर बसल्यानंतर एकमेकाला सगळंच कुठाने माहिती असतात, सगळ्यांचेच. पण पब्लिक समोर बोलताना थोडंसं खूप चांगले आहेत, उदार हृदयाचे आहेत, मोठे आहेत. आणि स्टेज संपल्यानंतर काय होतं प्रत्येकाला माहिती आहे. चांगलं वर्णन करण्यासाठी वाणी प्रसन्न लागते. तुम्ही प्रवचन ऐकले ज्ञानेश्वरीचे, लक्षात राहिलं नाही म्हणून सांगू शकता, पण ते कसं आहे हे सांगू शकत नाही. याचं कारण बौद्धिक दुर्बलता आहे. सिद्धांत ग्रहण करण्याची क्षमता नाही आहे. वाराणसी विद्यापीठाचं वाक्य आहे, श्रुतम मे गोपाय, ऐकलेल्याचं रक्षण होवो, नाही रक्षण राहत. खूप सुंदर सुंदर वाक्य आहेत उपनिषदामध्ये, दिसतात छोटे छोटे. मुळात चांगलं ऐकायला मिळत नाही. चांगलं ऐकलेलं लक्षात राहत नाही. ज्याने चांगलं सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल श्रद्धा राहत नाही. अवघड विषय आहेत. किती जमतंय, किती लक्षात राहतंय, प्रयत्न करा. शाळेत सगळेच जातात, विचारा त्यांना 5वीला कोणता धडा होता, 8वीला कोणता धडा होता, नाही लक्षात राहत. काही दिवसांनी ज्यांनी MA डिग्री लावलेली त्याला विचारा, 4 पेपर होते त्यात कोणते पुस्तकं वाचले ते सुद्धा लक्षात राहत नाही. वाणी दुर्बल आहे, मेंदू दुर्बल आहे. पैसा कमवलेला असेल, भौतिकता कमवलेली असेल, वैभव आणि सत्ता आलेली असेल, बुद्धी दुर्बल आहे ज्ञान ग्रहण करण्याबाबत. पुन्हा सांगतो तुम्हाला मी. आणि केवळ बुद्धी दुर्बळ आहे असं नाही, शरीर दुर्बळ आहे. भोग देखील जर भोगायचे असेल तर आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य लागतं, ते सुद्धा नाहीयेत. केवळ आणि केवळ फक्त पैसा वाढलेला आहे. आणि दुर्भाग्य असं आहे की सगळंच जिथं पैसेवाले जमा होतात तिथं सगळा अपमान होतो. करोडपती आहेत, ग्रामीण भागात मान आहेत. अरबपती त्याला दरवाजात सुद्धा उभा करत नाही. बघा काय जग आहे, दरवाजात सुद्धा उभा करत नाही. अरबपतीवालेल्या माणसाला
समोरचे जे कंपनीचे मालक असतात ते जवळ उभं करत नाहीत. तो म्हणतो मला तुमच्या कंपनीत गुंतवणूक करायची जागा नाही, वेळ नाही, शेअर संपलेले आहेत. आणि हे भाग तुम्हाला माहीत नाहीत. तुम्ही श्रीमंत आहात, गरिबाच्या सापेक्ष श्रीमंत आहात. तुम्ही विद्वान आहात, मूर्खाच्या सापेक्ष विद्वान आहात. तुम्ही संत आहात, समाजाच्या सापेक्ष संत आहात. ज्यांना आपण संत मानतो ना, माणूस फार सज्जन आहे, सज्जन म्हणजे संत नव्हे. जो थोबाडीत खातो तो सज्जन आहे, प्रत्युत्तर देत नाही तो सज्जन आहे, ऐकून घेतो तो सज्जन आहे. संतांची ही व्याख्या नाही आहे. काल मी सांगितलं पसायदानामध्ये काय काय ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, कशा पद्धतीनं ज्ञानोबाराय बोलतात. सज्जनता ही नाही आहे ऐकून घेण्याची. म्हणून त्यांची पूजा होते, हे पराक्रमी असतात. शिवाजी महाराज पराक्रमी आहेत म्हणून पूजा होते. सज्जनता शब्द तिथं लागू पडत नाही, वीर शब्द लागू पडतो. आणि संत जेव्हा एकमेकाला बोलतात ना, आम्ही बळी वीर गाडे म्हणतात. मूर्खाबरोबर फाईट करून आपलं डोकं जागेवर ठेवायचं, याला ताकद किती लागते. अभंगाचं शेवटचं चरण आठवत नाही, हरिपाठाचं शेवटचं चरण आठवत नाही. किती कठीण आहे, किती दुर्बलता आहे आपल्या बुद्धीमध्ये. म्हणून हा एक वर्ग आहे समाजामध्ये जो चांगलं बोलू शकत नाही. व्यवस्थित ऐका बरं का, चांगलं बोलू शकत नाही, वाईट बोलू शकतो. जर चांगलं बोलायचं असेल तर त्याला अध्ययन करावं लागेल. त्याचा लेखक वेगळा आहे. लेखकामध्ये प्रकार आहेत. अलंकारिक बोलतो का, चांगलं बोलतो का, वाणीमध्ये रस आहे का, हे पण महत्वाचं आहे.